बघा, आता आपल्याला काही वेळेस काय होतं, की हा मागचा जो भाग आहे, तुमच्याकडनं तो कमी जास्त होऊन जातो. खूप जणांकडनं खूप प्रॉब्लेम येतात त्याला. मी थोडा कॅमेरा हलवते आहे. तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येतो काही जणांना. तर हा हा जो मागचा भाग आहे त्याला, तर हा आणि हा भाग तुमचा व्यवस्थित येत नाही आणि तो भाग जोडताना त्रास होतो. आता बघा, इथे माझंसुद्धा तसं झालेलं आहे. हे बघा, या ठिकाणी आता हा हा खालचा जो भाग आहे आणि हा मागचा भाग आहे, तो पुढचा भाग आहे. तो जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येतो. तो बरेचदा इथे काखेत व्यवस्थित येत नाही. तर त्या ठिकाणी काय करायचं? आता हे बघा, ह्या ठिकाणी हा इतका इतका भाग आपला पुढे आलेला आहे. हा भाग आपला पुढे आलेला आहे. हा पुढे आलेला आहे. तर हे बघा, हा भाग आपला इथे आपण इथे एक लाईन ओढून घेणार आहोत. पुढे आलेल्या भागावर आपण इथे लाईन ओढून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी बघा, हा इतका भाग आपला पुढे आलेला आहे. तर हा भाग आपल्याला किंचित असा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. कारण आपण जेव्हा अस्तर कटिंग करतो तेव्हा तो आपल्याकडनं कमी जास्त कापताना होऊन जात असतो. तर बघा, या ठिकाणी आपलं हे, तर हा भागसुद्धा आपला पुढे आला आहे. आपण हा सुद्धा कट करून घेणार आहोत. तर हे बघा, या ठिकाणी अगदी ॲक्युरेटपणाने आपले हे भाग तयार झालेले आहेत. तर इथे शोल्डरसुद्धा तसंच पद्धतीने आपण इथे शोल्डरलासुद्धा बघा, ह्या ठिकाणी शोल्डरसुद्धा असं व्यवस्थित आलेलं आहे का नाही हे बघून घ्यायचं. आणि आता गळा, आपल्या कस्टमरच्या ब्लाऊजचा गळा किती आहे तो बघून घ्यायचा आहे. त्याच्यावर आपल्याला सगळ्यात आधी आता आपण इथे कव्हर शिलाई टाकणार आहोत. ब्लाऊजला आपण आता कव्हर शिलाई कशी करायची ते टाकणार आहोत. तर याच्यावर आधी आपण आता कव्हर शिलाई टाकणार आहोत. बघा, हा ब्लाऊज आपला इथे ठेवलेला आहे. त्याच्यावर आता आपल्याला इथे शोल्डरला कव्हर शिलाई टाकायची आहे. या ठिकाणी आपण इथे अशी एक शिलाई किनारीवरनं एक शिलाई मारून घेणार आहोत. हे बघा, या ठिकाणी अगदी किनारीवर आपण एकदम लाईनवर एक शिलाई मारून घेतलेली आहे. दोघं साईडला आपण तसंच करणार आहोत. तर इथे दोघं साईडला आपण इथे एक एक शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर हे भाग आपण असे एक बघा असे करणार आहोत. बघा, असे ठेवून घेणार आहोत. आपण हे भाग असे ठेवून घेतलेले आहेत. आता हे जे मापाचं ब्लाऊज आहे त्याचा गळा आपल्याला मोजायचा आहे. वयस्कर बाईचं मापाचं ब्लाऊज आहे. आता ह्याचा गळा आपल्याला मोजायचा आहे. बघा, ह्या ठिकाणापासून ह्या ठिकाणी आता हा गळा किती आला आहे? 7 इंच आलेला आहे. हे जोडून, शोल्डर जोडून तर 7 इंच. तर आपला पण गळा तसाच आला पाहिजे. हे बघा, ह्या ठिकाणी आपला किती आला? हा इथे 7 इंच आलेला आहे. 7.5 इंच आलेला आहे. हे बघा, इथे 7.5 इंचवर आलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला आता मार्जिंग इथे इतकी घ्यायची आहे. म्हणजे आपला गळा बरोबर 7 इंच येणार आहे. हा बघा, 7 इंच येणार आहे. दोघं साईड तसंच करायचं आहे. दोघं साईडने आपल्याला इथे आता इथे अर्धा इंच मार्जिंग सोडून हा बघा आला इतका हा आपलं मार्जिंगमध्ये जाणार आहे. आणि ह्या ठिकाणी आता आपण शिलाई अशा पद्धतीने जर गळा घेतला तर तुमचं शोल्डर उतरणार नाही. उतरून जर गळा घेतला तर व्यवस्थित येईल.
ब्लाऊज शिवताना एकदम घाई करायची नाही, हळूहळू शिवायचं. आणि आपल्याला एकदा सवय झाली की मग आपण त्या ब्लाऊजची फिनिशिंगमध्ये अगदी छान अशी फिनिशिंग येते. तर तुम्हाला हे, तर आता पुढचा जो भाग येणार आहे आपला, पायपिंग कशी करायची ते पायपिंग सांगणार आहे. तर आता आपल्याला पायपिंग करायची आहे. तर आपल्याला इथे पायपिंग करण्यासाठी हा भाग जो आहे आपला, हा कटोरीचा आपण इकडे मध्ये घेतला आहे, हा पण मध्ये घेतला आहे. आता हा पण आपल्याला मध्ये घ्यायचा आहे आणि हा सुद्धा असा घ्यायचा आहे. हे बघा, या ठिकाणी तुमच्याकडनं राहून जात असेल तर ह्या ठिकाणी आपण एक शिलाई मारून घ्यायचा. हे बघा, या ठिकाणी, म्हणजे आपले ते भाग विरुद्ध दिशेने जाणार नाही. तर आपल्याला पायपिंग करायची आहे. पायपिंग करण्यासाठी कपडा कोणता घ्यायचा मी ते सांगते.